तर विधान भवन परिसरात आपण थेट जाऊया. मीनाक्षी आपल्यासोबत जोडली गेली आहे. मीनाक्षी, काय घडतंय विधान भवनाच्या आत? आपण पाहतोय की एकूणच ह्या सगळ्या विधान भवना परिसरामध्ये सगळेच नेते जे आहेत ते आता जमलेले आहेत आणि ह्या सगळ्याच घडामोडी घडत असताना थोड्याच वेळामध्ये आता हा प्रस्ताव जो आहे तो विधान भवनात आता अध्यक्षांना दिला जाणार आहे आणि थेट त्यानंतर आपण पाहतोय की मुख्यमंत्री यांच्याकडे देखील हा प्रस्ताव जो आहे तो नेण्यात येणार आहे. खर तर आपण पाहतोय की ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर आता एकूणच राजभवनावरती जी तयारी आहे ती देखील पूर्ण झालेली पाहायला मिळते. कारण हे सगळेच नेते जे आहेत आणि सोबतच सुनेत्रा पवार ह्या देखील आता ह्या सगळ्या प्रक्रियेनंतर राजभवनावरती जातील. तिथे अगदी 10 ते 15 मिनिटांचा हा शपथविधी सोहळा जो आहे तो पूर्ण होणार आहे. माझी मागची दृश्य मी दाखवण्याचा प्रयत्न करते. याच कार्यालयामध्ये आपण पाहतोय विधान भवनात 25 नंबरचं हे कार्यालय आहे, जिथे अजितदादांचा हा कार्यालय आहे आणि विधिमंडळाची ही बैठक याच कार्यालयाच्या आतमध्ये सुरू आहे. सध्या इथली जर आपण दृश्य पाहिली तर सगळेच जे आमदार आहेत, नेते आहेत, त्यांचे हे सगळे पीए आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना सध्या आजच्या या शपथविधी सोहळ्यासाठी मंत्रिमंडळातील काही मंत्री असतील, सोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, स्वतः राज्यपाल हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे सध्या हा प्रस्ताव जो आहे तो एकमताने मंजूर करण्यात आलेला आहे आणि छगन भुजबळ यांच्यासह दिलीप वळसे पाटील यांनी हा प्रस्ताव मांडलेला आहे. मात्र यानंतर आपण पाहतोय की हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देखील दिला जाणार आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील हा प्रस्ताव दिला जाणार आहे. सध्या ही सगळी प्रक्रिया घडत असताना मात्र प्रस्ताव मांडण्यापूर्वी सुनील तटकरे यांनी जे आहेत सगळ्या नेत्यांना याच ठिकाणी जी आहे ती सगळीच प्रक्रियेची माहिती जी आहे ती दिली होती आणि त्यापूर्वीच देवगिरी बंगल्यावरती जाऊन देखील सुनेत्रा पवार यांना देखील या प्रक्रियेची पूर्णतः माहिती दिली होती. सध्या जर आपण पाहतोय की सुनील तटकरे असतील आणि सगळेच नेते जे आहेत, आमदार जे आहेत, ते सगळेच या ठिकाणी आपण पाहतोय की याच विधान भवनाच्या विधिमंडळाच्या याच कार्यालयामध्ये सध्या ही बैठक सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये हे सगळेच नेते आमदार सोबतच सुनेत्रा पवार असतील किंवा मग जय पवार त्यांच्या सोबत आलेले आहेत, ते देखील बाहेर येताना आपल्याला पाहायला मिळतील आणि इथूनच ते हा प्रस्ताव जो आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा प्रस्ताव दिला जाणार आहे आणि तिथून ते देवगिरी बंगल्यावरती जातील. मग जवळपास 4:45 ते 5च्या सुमारास ते राजभवनावरती शपथविधीच्या सोहळ्यासाठी निघणार आहेत. सध्या जर आपण पाहिलं तर आतमध्ये ह्या सगळ्याच नेत्यांची बैठक सुरू आहे. एकमताने जरी प्रस्ताव मंजूर केला असलाच तरी मात्र पुढची मीनाक्षी, रणनीती या काय असणार आहे? बैठकीमध्ये विलिनीकरणासंदर्भात काही चर्चा, जे आज सकाळपासून घडलं त्याविषयी? निश्चितच लाघवी ह्या संदर्भात देखील काही महत्वपूर्ण निर्णय घेतला जाऊ शकतो. कारण सगळेच प्रमुख नेते असतील, मग स्वतः आपण पाहतोय की राष्ट्रवादी पक्षाचे जे कार्याध्यक्ष आहेत किंवा मग प्रदेश अध्यक्ष आहेत, सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, मंत्री छगन भुजबळ असतील, हे सगळेच प्रमुख नेते यांच्या उपस्थितीत आणि स्वतः सुनेत्रा पवार आणि जय पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते. त्यामुळे विलिनीकरण करण्यासंदर्भामध्ये देखील काही निर्णय किंवा काही चर्चा देखील या बैठकीमध्ये होऊ शकते. सर्वत्र एकच जे आहे ते सध्या प्रामुख्यानं पक्षाचा हा निर्णय आहे, अंतर्गत निर्णय आहे, अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया येत असताना मात्र आता सुनेत्रा पवार यांच्या वतीनं काही बोललं जातंय का, माध्यमांसमोर त्या येत आहेत का, किंवा मग त्यांच्या पक्षातील वरिष्ठ नेते आता ह्या सगळ्या प्रस्ताव मांडल्यानंतर त्यांची भूमिका काय असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं राहणार आहे. पण तत्पूर्वी आपण पाहतोय की या ठिकाणी विधान भवनामध्ये जेव्हा हे सगळेच आमदार नेते सगळे पोहोचले, त्यानंतर दादांचं जे कार्यालय आहे तिथे जाऊन हे सगळेच नेते जे आहेत नतमस्तक झाले. स्वतः जय पवार असतील, सुनेत्रा पवार असतील, हे त्यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची जी तसबीर आहे त्या ठिकाणी नतमस्तक झालेले पाहायला मिळतात आणि सगळेच नेते आमदार जे आहेत ते आता विधिमंडळ बैठकीसाठी उपस्थित आहेत. एकमताने जे आहे ते विधिमंडळ गटनेता जे आहेत त्याचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या नावाची जी एकूणच घोषणा जी आहे ती देखील करण्यात आलेली आहे. सध्या आपण पाहतोय की हा प्रस्ताव थोड्याच वेळामध्ये आता मुख्यमंत्र्यांकडे दिला जाणार आहे
आहे आणि तिथून थेट राज्यपालांकडे देखील हा प्रस्ताव दिला जाणार आहे. आणि अगदीच थोड्या वेळानंतर जवळपास 4:45-5च्या सुमारामध्ये सुनेत्रा पवार यांचा उपमुख्यमंत्री पदासाठी जो आहे शपथविधी सोहळा हा देखील पार पडताना पाहायला मिळेल. अगदी साध्या पद्धतीत हा शपथविधी सोहळा असणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना विलिनीकरणासंदर्भामध्ये आजच्या बैठकीमध्ये काही निर्णय होतो का अगदी हे देखील आता पाहावं लागेल, कारण सध्या राष्ट्रवादीच्या ही बैठक बैठकीमध्ये संपलेली नाहीये. मीनाक्षी, राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये 2 ठराव मंजूर झाले अशी माहिती समोर येते, त्या ठरावाविषयी. निश्चितच, कारण अजित पवार यांच्याकडे अनेक पदं होती, अनेक कार्यभार जे आहे अजित पवार स्वतः सांभाळत होते. बारामतीचा असेल किंवा मग मुंबईमध्ये जर आपण पाहिलं तर राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची जी चर्चा नुसती होत होती, त्या चर्चेला कुठेतरी पूर्णविराम येत असताना पाहायला मिळतंय. कारण आता हे सगळेच नेते थेट आता विधान भवनातून राजभवनाकडे जातात का मग प्रदेशला जातात, कारण 5ची वेळ जी आहे ती शपथविधी सोहळ्यासाठी सांगण्यात आली होती आणि 5च्या आधीच ही बैठक जर संपली तर मग हे सगळे आमदार जे आहेत पहिला प्रदेश कार्यालयात जातील का मग राजभवनाकडे थेट जातील हे देखील पाहावं लागेल. कुणाची प्रतिक्रिया त्या आधी येते का हे देखील पाहूयात. सध्या इथली जर दृश्य आपण पाहिली तर अगदीच हलक्या कॅमेऱ्याने आता तुम्हाला थोडंसं आतली विज्युअल्स दाखवण्याचा प्रयत्न करते. ही सगळी नेते मंडळी जी आहेत ती आतमध्ये बसलेली आहेत. आतमध्ये आणखीन एक पक्ष जे विधिमंडळाचं कार्यालय आहे तिथे अगदी. बसलेले आहेत. सध्या आपण पाहतोय की हे सगळेच नेते जे आहेत आता थोड्याच वेळामध्ये निश्चित बाहेर येतील, पण मीनाक्षी. इथली विधान भवनातली जी दृश्य आहेत ती एकदा दाखवण्याचा प्रयत्न करते. आणि विधिमंडळाच्या गटनेते पदासंदर्भात जे आहे सुनेत्रा पवार यांच्या नावावरती एकूणच शिक्कामोर्तब झालेला आहे आणि एकमताने जे आहे अगदी, गटनेता जो आहे अगदी. निवडण्यात आलेला आहे. सध्या ह्या सगळ्या निश्चित आमदारांचा मीनाक्षी, एकमत मुद्दा जरी- लक्षात येतोय. तुर्तास धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.